नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरीवर आता खूप मोठी जबाबदारी आहे. 8 दिवस कावेरीला घरही सांभाळायचं आहे आणि त्यासोबतच तिला बिझनेसही करून दाखवायचा आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या जर तिने व्यवस्थितपणे पार पाडल्या तर विद्याचा बिझनेस हा पुढे कंटिन्यू करायला मिळणार आहे. हे सगळं कावेरीला करावं लागणार असतं. तेव्हा यश कावेरीला म्हणत असतो की बरोबर आहे, तुम्हाला थोडं टेन्शन येणं साहजिक आहे, पण मला खात्री आहे की तुम्ही हे सगळं व्यवस्थित करू शकाल कावेरी. याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असं यशने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळतं की कावेरी आणि यश दोघंही बोलत असतात आणि त्याच वेळी कावेरीला यश समजून सांगतो आणि तिला म्हणू लागतो की अजिबात काळजी करू नका, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि मला खात्री आहे की नक्की तुम्ही हे शिवधनुष्य जे उचललेलं आहे ते पेलणार आहात तुम्हाला आणि तुम्ही अगदी व्यवस्थितपणे ही कामगिरी पाडणार आहात. तेव्हा कावेरी म्हणत असते की तुम्ही माझ्याबरोबर आहात ना, मग काहीच प्रॉब्लेम नाही, असं कावेरी यशला सांगते. आणि मग यश सुद्धा खुश झालेला असतो, कारण कावेरीला तेवढी गरज होती, तिला खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे हे सुद्धा यशला माहिती आहे आणि तिला तेवढा पाठिंबा देणं, सपोर्ट करणं ही गरजेचं आहे. कारण तिला जर सपोर्ट केला तर नक्कीच कावेरी काहीतरी चांगलं काम करणार हे यशला माहिती आहे. तर इकडे यमुनाला मात्र खूप राग आलेला असतो. तिने रूममध्ये येते, तोडफोड करायला सुरुवात करते. ती म्हणत असते की माझ्याच बाबतीत का, मी काय चुकीचं केलेलं होतं, माझ्याच बाबतीत हे सगळं काय होतंय. इतके दिवस मी जेव्हापासून सांगत आहे तेव्हापासून एकदाही विचार केला गेला नाही मला काय हवं आहे, मला काय नको आहे. माझ्याकडे ते कॅलिबर होतं तरीही माझ्या बाजूने कुणीच विचार केलेला नाही आणि आज हे सगळं मला सहन करावं लागत आहे. त्या विद्याला आणि त्या कावेरीला बिझनेस करायला परवानगी दिली जात आहे, पण माझ्या बाबतीत काय, माझ्या बाबतीत कुणी कधीच विचार केला नाही. तेवढ्यात अमृता तिथे आलेली असते आणि ती म्हणत असते, अगं यामिताई शांत हो तू, असं नको विचार करू, तुला माहिती आहे का या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे. अगं उलट तुला संधी मिळाली आहे, तुला इतके दिवस नव्हतं मिळालं ना, आता तुला वाटतंय ना तुला बिझनेस करायचा आहे, आता तूही करून दाखव ना तुला जे काय करायचं आहे ते. त्या कावेरीला आणि विद्याला ते करूच द्यायचं नाहीये, उलट तुला संधी मिळते असा फायदा करून घे, असं ती यामीला समजवते. यामी म्हणते हो ग, माझ्या लक्षातच आलं नाही. तेव्हा अमृता मनातल्या मनात म्हणते, मला तुला संधी मिळवून द्यायची नाहीये ग, मला त्या कावेरीला हरवायचं आहे आणि म्हणून मी हे सगळं करते, असं स्वतःच्याच तोंडाने कबूल करायला सुरुवात करते. खरं तर अमृता प्रत्येकाचा फायदा करून घेत असते. अमृताच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की कावेरीला काही झालं तरी उद्ध्वस्त करायचं आहे, त्यापेक्षाही सुलक्षणाला उद्ध्वस्त करायचं आहे आणि या घरातल्या सगळ्या लोकांच्या मध्ये फूट पाडायची आहे, एवढंच डोक्यात असतं. इकडे मा मात्र विचार करत बसलेली असते आणि तेव्हा मात्र मा जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा तिथे यश आलेला असतो आणि यश म्हणत असतो की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्यामुळं मा मला माहिती आहे तुला त्रास होतोय, पण एक गोष्ट लक्षात येते का मा तुझ्या, अगं कावेरी काहीतरी प्रयत्न करते ना, ही गोष्ट खूप चांगली आहे, आपल्याला त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे, असं यश सांगत आहे. तेव्हा मात्र मा म्हणत असते की मला कळतच नाहीये रे, माझ्या डोळ्यासमोरून तनूचा चेहरा काही केला जातच नाहीये. मला ना खरंच तो दिवस आठवतो, एवढीशी छोटीशी तनू होती रे, घरभर मामी 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 म्हणून माझ्या मागे फिरायची, एवढ्या सगळ्या गोष्टी मनापासून करायची, हे सगळं तिला खूप आवडीनं आवडायचं, हे सगळं घरभर तुमच्या 4 भावंडांमध्ये सगळ्यात लहान होती ती, हे सगळं मनापासून करताना खरंच तिला खूप छान वाटायचं. पण बघितलंस ना काय झालं, तुझ्या आईच्या हट्टामुळे हे सगळं झालं आणि ती आपल्याला सोडून निघून गेली. आणि मला माहिती आहे तुझी सुद्धा खूप लाडकी बहीण होती, आता ती असती तर काय नको आणि काय झालं असतं तिच्यासाठी करायला. पण बघितलंस ना हे सगळं घडत आहे आणि आता आपण पुन्हा तो दिवस, मला आयुष्यात आपल्या घरात कधीच असा दिवस येऊ नये असं वाटत आहे, असं मा यशला सांगत असते. आणि मलाही माहिती आहे तुलाही रोज तुझ्या बहिणीची आठवण येतच असणार आहे, असंही मा आवर्जून सांगत असते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की हो मा, पण मला सांग विद्या वहिनी आणि कावेरी तशा नाहीयेत. तेव्हा मा म्हणते की मला माहिती आहे तुझं कावेरीवरती खूप प्रेम आहे, म्हणून कावेरीसाठी कोणतीही गोष्ट करायला आणि तिला सपोर्ट करायला तू तयार असतो, पण मला काळजी वाटते रे, आपल्या घरात असं काही व्हायला नको आहे, म्हणून मी बोलते, असं मा सांगत आहे. तेव्हा मात्र यश मला म्हणत असतो की मला माहिती आहे माझ्या बाबतीत जे काय झालेलं आहे, तुझ्या बाबतीत जे काही झालेलं आहे, हे सगळं मला माहिती आहे,
पण मा, आता यांना आपण एक संधी देऊया. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळं आपल्यालाही थोडासा विचार करावा लागणार आहे, असं यशने आवर्जून सांगितलेलं असतं. आणि तो मात्र मला समजावून सांगत असतो. मला म्हणत असतो की मा, तू गोळ्या घे. तू असं ही 8 दिवसांची मुदत त्या दोघींना दिलेली आहे ना, 8 दिवसात नक्कीच काहीतरी चांगलं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल, असं सुद्धा इकडे माला यश समजवत असतो. कारण यशला माहिती आहे की कावेरीमध्ये ती ताकद आहे. कावेरी नक्कीच घराचं नुकसान होईल असं काहीच करणार नाही, ही गोष्ट मात्र यशला चांगलीच माहिती आहे. तेव्हा मा म्हणते की मला फक्त एवढंच वाटतं रे, आपल्या घरामध्ये पुन्हा तो दिवस उगवायला नको आहे. त्याच वेळी आता दुसऱ्या दिवशी सगळीकडे कावेरीला मा बोलवते. कावेरी बाहेर ये. कावेरी येते. मा कावेरीच्या हातामध्ये पैसे देते आणि तिला म्हणते की हे 30,000 रुपये. कावेरी त्या पैशांकडे पाहत राहते. 30,000 रुपये कशासाठी दिलेत माने, हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. आणि म्हणूनच कावेरी पाहते. तेव्हा मात्र इकडे मा सांगत असते की आपला आठवडाभराचा खर्च आहे. तेव्हा कावेरी म्हणते एवढे पैसे. तेव्हा मा म्हणते तुला माहीतच नसेल ना आठवड्याभरासाठी किती पैसे लागू शकतात. नाही, म्हणूनच तुला आधीच देत आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, एवढे पैसे लागतात आठवड्याभरासाठी, कारण एवढ्या लोकांची भाजी वगैरे जरी आणायची झाली ना तर 2-2.5 हजार रुपयांची भाजी लागते. आणि हे सगळं तुला करायचं आहे. या सगळ्या गोष्टी तुला मनापासून करायच्या असतील तर बघ आणि विचार. पौर्णिमाला विचार. पौर्णिमा म्हणते की हो, एवढा खर्च लागतो. आणि त्याचबरोबर घरातला इतर ऐनवेळी आलेला खर्च, इतर कोणाला काही पैसे लागले तरी तो खर्च सुद्धा याच पैशातून करायचा आहे, असं माने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर माने एवढ्याही गोष्टी सांगितलेल्या असतात की पैसे कमी पडले म्हणून मला सांगायचं नाही, असंही माने आवर्जून सांगितलेलं आहे. आणि कावेरीला सांगितलं जातं की बघ, तुला ही जबाबदारी जमणार आहे का? जर जमणार असेल तर हो म्हण, अन्यथा राहू दे, असंही मा आवर्जून सांगते. तेव्हा मात्र कावेरी शांतपणे तयार होते. कावेरी म्हणते की हो, मी करेल हे काम, मला काहीच हरकत नाहीये, मला जमणार आहे हे सगळं, असं कावेरी सांगून जाते. आता मात्र इकडे मा कावेरीला आवर्जून बोलते की हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि 8 दिवसांमध्ये हे सगळं करून तुला तुझं चॅलेंज पूर्ण करायचं आहे. लक्षात आहे ना? जमणार आहे ना तुला ही जबाबदारी घ्यायला? अन्यथा मला दुसरा विचार करावा लागेल, असंही कावेरीला सांगितलं जातं. कावेरी थोडीशी घाबरलेली असते, कारण 30,000 रुपये दिलेत खर्चासाठी. नक्की काय केलं जाणार आहे? घरातली जबाबदारी घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टींचं टेन्शन कावेरीच्या डोक्याला असतं. आणि आता मात्र मा तिला ठणकावून सांगत असते. तेव्हा मात्र मला खूप हसू येत असतं. मला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की कावेरी हरली पाहिजे, कावेरी जिंकता कामा नये या सगळ्यामध्ये. कारण कावेरी जर जिंकली तर माझा यश तिच्या तावडीतून मी कसं सोडू? कारण मला असं वाटत आहे की कावेरीने चूक केलेली आहे, कावेरी चुकीची आहे, एवढंच माझ्या डोक्यात असतं. आता मात्र विद्या, त्याचबरोबर कावेरी म्हणते की मला जमणार आहे, असं म्हणत कावेरीने ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे. मग यशला आणि विद्याला कावेरी म्हणते की चला आपण देवाच्या पुढे ते पैसे ठेवूया आणि देवाला नमस्कार करूया. कावेरी तिथे येते, देवाच्या पुढे पैसे ठेवते आणि देवाला सांगते की देवा, खरंच मला आणि विद्यावहिनींना एक संधी मिळालेली आहे, आम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्याची. खरंच आम्हाला त्या संधीचं सोनं करायचं आहे. विद्यावहिनींचा बिझनेस सुरू झाला पाहिजे आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत, असं कावेरी देवाला तिथे मागणं मागत असते. तेव्हा यश सुद्धा तिथं असतो. यश म्हणत असतो की या दोघींची इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि काहीही झालं तरीही या दोघींना त्यांच्या कामामध्ये यश मिळालं पाहिजे. कावेरी म्हणत असते की विद्यावहिनींचा बिझनेस सुरू झाला पाहिजे. इकडे विद्या सुद्धा कावेरीसाठीच मागणं मागत आहे. या सगळ्या गोष्टी तिघही एकमेकांसाठी तिथे देवाच्या पुढे मागणं मागत आहेत. आणि मग मात्र एक मोठी गोष्ट घडते आणि ती म्हणजे यमुना आणि त्याचबरोबर हे अमृता, या दोघींनी एक वेगळाच प्लॅन केलेला असतो. त्यांच्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी त्या करत असतात, कारण काहीही झालं तरी कावेरीला त्रास द्यायचा आहे, एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू आहे. आणि म्हणूनच त्यांनी पुढचा राडा सुरू केलेला असतो. एक फ्लॉवर पॉट असतो, तो फुटलेला असतो, म्हणजे मुलांना मुद्दाम त्यांनी फोडायला पाठवलेलं असतं. ॲक्च्युली खरं तर असं झालेलं असेल की त्या फ्लॉवर पॉटवरती जो बॉल मारलेला असतो तो या दोघींनीच मारला असेल, पण मुलांवरती नाव आलेलं असतं. तेव्हा विद्या म्हणते की आता काय करायचं, आता वाढला खर्च, हा सगळा आता मोठा खर्च झालेला आहे, असं इकडे विद्या बोलते. तेव्हा कावेरी म्हणते काय, हा फ्लॉवर पॉट या पैशातून घ्यायचा आहे? तेव्हा आता लगेचच बोलणं सुरू होतं अमृता आणि यामिनीचं. हो, हा खूप महागडा फ्लॉवर पॉट आहे, बाबांनी फॉरेनवरून येताना आणलेला होता, ते तेव्हा गेले होते ना टूरला, तेव्हा आणलेला आहे.
मला काय वाटतंय माहितीये का, हे झेपणारच नाहीये कावेरी तुला. म्हणजे बघ, मला जे वाटतंय ते मी तुला सांगते, पण हा खर्च काही झेपणारा नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर यश तिथे येतो, मेटलचा फ्लॉवर पॉट घेऊन येतो आणि सांगतो की हा मेटलचा फ्लॉवर पॉट, याच्यावर कितीही बॉल मारले आणि काहीही झालं तरीही हा फुटणार नाही. आणि एका क्षणामध्ये अमृता आणि यमुनाचा डाव यशने उधळून लावलेला आहे, कारण यशने मेटलच्या फ्लॉवर पॉटानं कावेरीचं काम हलकं करून टाकलेलं असतं. आणि मग कावेरी तिथली साफसफाई करायला घेत असते, तेव्हा यश म्हणतो की कशाला हे तुम्ही करत बसताय, जा बरं, तुम्हाला महत्वाची कामं आहेत ना. अहो, हे कामं करायला बाकीचे घरातले आहेत ना, तुम्ही कशाला काळजी करताय. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कावेरीच्या लक्षात येतं, यश आणि विद्या दोघंही मुद्दाम म्हणत असतात आणि अमृता आणि त्याचबरोबर पौर्णिमा, इकडे अमृता आणि त्याचबरोबर यामीची वाट लावण्यासाठीच हे त्यांचं दोघांचंही बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की हो, कारण कावेरीला साड्यांच्या काही ऑर्डर येणार असतात, त्या ऑर्डर घ्यायच्या असतात आणि त्यासाठी कावेरी मग येते आणि तीही खुश झालेली असते. यशने खरंच अगदी चुटकीसरशी तिचा प्रॉब्लेम सोडवलेला असतो आणि त्याचबरोबर तिला तिथे समाधानी वाटलेलं असतं की यश आपल्या पाठीशी आहे ना, बस आता कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याचबरोबर कावेरी आता ऑर्डर तयारी करत असते, त्याच वेळी तिला एक फोन येतो आणि त्या फोनवरती सांगितलं जातं की मी ऑर्डर दिलेली आहे. तेव्हा तुम्ही माझी ऑर्डर अजूनही दिलेली नाही. तेव्हा कावेरी म्हणते की अहो, पण तुम्ही एक्झिबिशनला आलेलात का. तेव्हा कावेरीला ती सांगते की नाही, मी एक्झिबिशनला नव्हते आले, पण माझ्या मैत्रिणीने मला फोटोज पाठवले होते आणि त्यानंतर मी ऑर्डर दिलेली आहे. आता मात्र कावेरी म्हणते की थांबा, मी पाहते. तेव्हा ती म्हणते की मी पैसे दिलेले आहेत, अन्यथा माझे पैसे माघारी द्या. इकडे कावेरी म्हणत असते की जर पहिल्याच दिवशी विद्यावहिनींच्या या बिझनेसमधून पैसे परत करावे लागले तर विद्यावहिनींना किती वाईट वाटेल ना. असं नको व्हायला, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. असं म्हणत कावेरीने ती ऑर्डर पूर्ण करायचं ठरवलेलं असतं आणि त्यांना सांगितलेलं असतं की हे बघा, तुमची ऑर्डर पूर्ण झालेली आहे, तुम्ही या संध्याकाळपर्यंत आणि आज संध्याकाळी तुमची ऑर्डर तुम्ही घेऊन जा, असंही कावेरीने आवर्जून त्यांना सांगितलेलं आहे. तेवढ्यातच मा तिथे येते आणि मा मात्र रागानेच कावेरीकडे पाहत असते. तेव्हा कावेरी म्हणत असते की काय झालं मा. तेव्हा मा म्हणते की बरोबर आहे, तुमच्या ऑर्डर वगैरे पूर्ण करणं चालू आहे, तुमचा बिझनेस जोरात सुरू आहे, पण एक गोष्ट तू विसरलेस का, अजून जेवणाचं काय केलेलं आहे, जेवणाच्या तयारीचं काय झालेलं आहे, सांगितलं नाहीयेस मला. नाही, कुठपर्यंत आली जेवणाची तयारी, असं मा ओरडून ओरडून तिला बोलत असते. आता मात्र कावेरीला धक्का बसलेला असतो. कावेरी म्हणत असते की हो मा, करतेच आहे. आणि मग ती म्हणते काय केलंय. तेवढ्यातच पौर्णिमा येते आणि म्हणू लागते की बटाट्याच्या काचऱ्या करायला घेतलेल्या आहेत, भाज्या संपलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं चालू आहे. आणि मग मात्र आता माला धक्का बसलेला असतो. मा म्हणते पहिल्याच दिवशी अशी अवस्था आहे. इकडे यमुना आणि त्याचबरोबर अमृता या दोघींनी दुसरा राडा करायचं ठरवलेलं असतं. अमृता आणि त्याचबरोबर यमुना या दोघीही आता गाडीचा प्रॉब्लेम तिथं करण्यासाठी गेलेले असतात. पौर्णिमा म्हणत असते की हो, कावेरी म्हणते की मी जाते आणि भाज्या घेऊन येते. तेव्हा कावेरीला सगळे बोलत असतात. मा म्हणत असते की आता जाऊन भाज्या आणणार म्हणजे 4 वाजता जेवायला मिळणार आहे. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते की कावेरी, ते जवळच आहे ना भाजी मंडई, तिथे जा आणि तिथून आत्तापुरती भाजी घेऊन ये, तोपर्यंत मी कुकर लावून घेते. तेवढ्यातच यश म्हणतो की थांबा कावेरी, मी येतोय तुमच्यासोबत, म्हणजे लगेच जाऊन येता येईल. हे सगळं ठरलेलं असतं आणि यश आता त्यांच्यासोबत जायला निघालेला असतो. इकडे तोपर्यंत मा म्हणत असते की काय होणार आहे ना काय माहिती, पहिल्याच दिवशी जर असा उजेड असेल तर काय होणार आहे आणि काय करायचंय नक्की, हा प्रश्न सुद्धा पडलेला असतो. मा त्या पद्धतीनेच बोलत असते, वागत असते आणि त्यासोबतच इकडे माने मात्र ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामूनच करायचं ठरवलेलं असतं आणि मा जाणून बुजून कावेरीला त्रास देण्यासाठीच अशा पद्धतीने वागत असते. इकडे मात्र आता अमृता आणि यमुना गाडीच्या जवळ येतात, कारण हे खर्च तर वाढले पाहिजेत ना. खर्च तर वाढतच नाहीये त्यांचे, नक्की काय काय चालू आहे यांच्या डोक्यात, हाच प्रश्न त्या दोघींनाही पडलेला असतो. आणि मग गाडीच्या जवळ येते आणि यमुना त्या गाडीची केबल कट करते आणि म्हणते की आता खरी मजा येणार आहे. कारण तिला काय वाटलं की तिनं कशाही पद्धतीने वागली तरी आपण तिला समजून घ्यायचं आहे नाही. आता हा 10,000 रुपये तरी खर्च येईल. मग लगेचच अमृता दुसरी केबल घेते आणि ती कट करते आणि ती म्हणते की आता मला काय वाटतंय माहितीये का, एक 20,000 तरी खर्च येईल. मग जर 20,000 गेले तर राहिले किती, असा प्रश्न त्या विचारतात. 10,000.
जर 10,000 आता हा घर खर्च कसा भागवणार या दोघी जणी, हा प्रश्न त्या दोघींनीही पुढे उभा केलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं त्या दोघी जाम खुश झालेल्या असतात. त्या म्हणत असतात की आता भागव, कसा खर्च भागवायचा आहे ना ते भागव, असं म्हणत बोलत असतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की उदय गाडी दुरुस्तीसाठी गाडी चालू करायला गेलेला असतो. त्याला ऑफिसला निघायचं असतं. गाडी काही सुरू होत नाही. तो येतो आणि अगदी लहान मुलांसारखा ओरडायला सुरुवात करतो, माझी गाडी बंद पडली, मी ऑफिसला कसा जाणार आहे. आणि मग तो पैसे मागत असतो. तेव्हा कावेरी म्हणते किती पैसे. तेव्हा तो सांगतो इंजिन काम निघालं तर 20,000 रुपये लागतील. आता मात्र कावेरीला धक्का बसतो. कावेरी यशच्या गाडीची चावी घेते आणि उदयला देते आणि उदयला म्हणते की हे घ्या, असं म्हणत तिने यशच्या गाडीची चावी उदयच्या हातात दिलेली असते आणि त्याला सांगितलेलं असतं की तुम्ही ही गाडी घेऊन जा. आणि त्याचबरोबर इकडे त्याला सांगितलेलं असतं संध्याकाळपर्यंत तुमची गाडी नीट झालेली असेल. अशा पद्धतीने कावेरीने प्रॉब्लेम तर सॉल्व्ह केलेला असतो, परंतु हा जो गोंधळ घातलेला आहे त्या अमृता आणि यमुनाला सुद्धा तोंडावरती पाडलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.